आज सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक होते आहे आणि राणे आणि राऊत यांची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागली आहे। कारण राणे यावेळी पहिल्यांदाच भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत, तर राऊत तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत। 2 वेळा ते या मतदारसंघातून विजयी झालेले आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार वैभव नाईक आहेत। आज मतदान केलं आहे, काय सांगाल? मतदान उत्साहामध्ये या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि मला खात्री आहे की विनायक राऊत हे गेल्या वेळेपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येतील। आणि आपण म्हटलं ती प्रतिष्ठा कोणाची असते की पहिल्या निवडणुकीमध्ये प्रतिष्ठा जो विजयी होत राहतो त्याची प्रतिष्ठा असते। राणेंचा सलग 4 वेळा पराभव झाला आहे, त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा काय आणि त्यामुळे त्यांची प्रतिष्ठेपेक्षा भाजपच्या पैशाची प्रतिष्ठा या मध्ये लागलेली आहे। ए बी सी अशा 3 कॅटेगरीमध्ये या मतदारसंघामध्ये खुलेआम पैसे वाटलेत आणि आम्हाला पण बघायचे की लोक पैशांना कसे धुटकारतात हे 4 जूनला कळेलच। परंतु कालपासूनच लोकांनी पैशाला धुटकारलं आहे आणि विनायक राऊत आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर आता या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले मतदार आहेत। दिग्गज नेत्यांच्या सभा झाल्या राणेंच्या प्रचारामध्ये, काय सांगाल? कशा पद्धतीचं वातावरण असेल? खरं तर आपण मागाशी म्हटल्याप्रमाणे राणेंची प्रतिष्ठा 4 निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यामुळे आज पक्षाची प्रतिष्ठा लागली आहे, त्यामुळे पक्षाने आता ही प्रतिष्ठा लावलेली आहे आणि त्यामुळे दिग्गज सभा झाल्या आहेत। परंतु याचा काही परिणाम आमच्या मताधिक्यावर होणार नाही। मला सांगा, किती मतदानाला सकाळपासून चांगला प्रतिसाद मिळतोय संपूर्ण जिल्ह्यामध्ये, दोन्ही जिल्ह्यांमध्ये? किती लाखांच्या फरकाने आपला उमेदवार निवडून? गेल्या वेळेपेक्षा जास्त मताधिक्याने विनायक राऊत हे निवडून येतील। आपल्यासोबत वैभव नाईक यांच्या कन्या आहेत, पहिल्यांदाच मतदान केलं आहे, काय सांगशील? कसा आनंद व्यक्त केला? आजचा दिवस खरं तर आनंदाचा। मतदानाची ताकदीने आपण ह्या देशाचे उज्ज्वल भविष्य घडवून आणू शकतो। तर हे होते नाईक कुटुंब आणि आपण जर पाहिलं तर त्यांनी मतदानाचा जो हक्क आहे तो आता बजावलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत ओलमसह विशाल रेवडेकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग।